आज आपण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये धनप्राप्तीसाठी काही सोपे आणि अचूक उपाय बघणार आहोत. हे 20 उपाय जर तुम्ही त्यातून शक्य झाले तितके उपाय जर केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर धनाची गरज सर्वांना सारखीच असते. लक्ष्मी ही विष्णू म्हणजेच तिच्या पतीसोबत जर राहिली तरी ती दीर्घकाळ टिकणारी असते. लक्ष्मी ही चंचल आहे, ती कंजूस मनुष्याकडे जास्त काळ राहू शकते. लक्ष्मी हे कर्तबगारी शूरवीरांकडे देखील राहत नाही, कारण असे लोक दानशूर असतात. त्यामुळे ज्याच्याकडे ती जास्त काळ राहू शकते ते लोक म्हणजे कंजूस व्यक्ती. लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही अद्भुत उपाय खालीलप्रमाणे आहेत. सर्वात पहिला उपाय, धनलक्ष्मीसाठी श्री सूक्त लक्ष्मी सूक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावी. निदान मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या तिथींना करावी. ते यंत्र नसेल तरी काय हरकत नाही, पण ज्यांच्या घरात यंत्र आहे त्यांनी मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेच्या दिवशी ह्या यंत्राची पूजा करायची आहे. 2. रात्री दही भक्षण करू नये, लक्ष्मीची अवकृपा होते. मुळात हे तुम्हाला कुणीही म्हातारी लोक सांगतील की रात्रीचं दही खाऊ नये, ते आंबट आहे, ते झोप लागते, असं काही कारण नाही आहे. ते लक्ष्मीसाठी चांगलं नाही आहे, त्यामुळे सांगितलेलं आहे शास्त्र. तिसरा उपाय, व्यवसाय वृद्धी करता शुक्रवारी 3 नाणी नारळासोबत लाल वस्त्र बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावी. त्यावर हळदीने स्वस्तिक काढावा. निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते, विक्रीत वाढ होते. चौथा उपाय, एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे. रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी. अडकलेली रक्कम नक्की परत मिळेल. आणि हा खूप लोकांनी अनुभवलेला उपाय आहे. त्यामुळे निदान ह्या 9 महिन्यात तुम्हाला शक्य झालंच तर कुठेही यात्रा भरत असतात, तिथे तुम्हाला जर कुठे असा मोरपीस भेटला तर नक्की घरी आणा आणि दक्षिण भिंतीला लावा. देवीच्या 3.5 पीठांची यात्रा करून खणा नारळाने ओटी भरावी. अभिषेक करावा. धनप्राप्तीमध्ये वाढ होते व धंद्यातही भरभराट होते. 6वा उपाय, नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी, विहीर, समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण करावेत. नक्कीच कार्यात यश मिळते. 7वा उपाय, लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला घालावेत. 8वा उपाय, घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यावर लावावा. तुपाची फुलवात देवाच्या उजव्या साईडला लावावी. तेलाचा दिवा डाव्या साईडला लावावा. 9वा उपाय, कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगळ स्तोत्र रोज वाचावे. तुम्हाला जर कुठे पुस्तक नाही भेटलं तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करून पण वाचू शकता. 10वं, नवीन केरसुणी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला घ्यावी. 11वा उपाय, घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा, लाल, निळा रंग नको. दुसरा कोणताही रंग चालेल, कारण की काळा हा पण घातक रंग आहे, लाल हा पण घातक रंग आहे आणि निळा पण हा थोडा नकारात्मक रंग आहे. 12, कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती उपयोगात आणावी. मुळात शेतकऱ्याच्या घरी एक प्रथा आहे, तुमच्याकडे आहे की नाही माहीत नाही. शेतकऱ्याच्या घरी कोणताही माल पिकला तर पहिलं जे फळ असेल, समजा टॅमॅटो आहे तर तो देवाला ठेवण्यात येतो, किंवा कुठून इन्कम झाली, पैसा झाला तर तो देवापुढे ठेवला जातो. बऱ्याच ठिकाणी अशी गोष्ट करण्याची परंपरा आहे. ती तुम्ही जर जास्तीत जास्त अंमलात आणली तर तुमच्यावर लक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होणार आहे. 13वा उपाय, दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपट्याची पाने घ्यावी आणि चांदीच्या किंवा पितळेच्या डब्यात ठेवावी देवाऱ्याजवळ आणि त्याची रोज पूजा करावी. हे खूप ब्राह्मणांनी सांगितलेला उपाय आहे. हा नक्की तुम्ही जर तुमच्या आसपास तुम्हाला असं जाणवत असेल की हा व्यक्ती अचानकच एकदम श्रीमंत कसा झालेला आहे, त्यालाच गरीबी श्रीमंत बोलतात. किंवा चारित्र्यवान जर कोणी व्यक्ती असेल ज्याचे आपण म्हणजे आदर्श घेतो, अशा व्यक्तीकडून तुम्ही आपट्याची पाने आणायची आहे आणि ती चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवून, ती देवाऱ्यात ठेवून त्याची रोज पूजा करायची आहे देवांसोबतच. 14वा उपाय, रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा, अगरबत्ती लावावी. घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहतो. 15वा उपाय, लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे. गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालावे. लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी राहते. आता दूध कसे घालावे तर कच्चं दूध घालायचं आहे, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही, त्यामुळे सांगितलं. गुरुवारी आपल्याला एक सवय ठेवायची, जेव्हा घरातलं जर दूध असेल किंवा पिशवीचं जरी आणत असेल तर फुलपात्रभर छोट्याशा कपात दूध काढायचं आहे कच्चं आणि ते तुळशीला अर्पण करायचं आहे. 16वा उपाय, घरामध्ये किमान एक वेळचे जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे. जेवताना वादविवाद करू नये, विनाकारण भांडू नये. 17वा उपाय, पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे.
मंदिरात लाल फूल वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यांना पैसे देऊन पुढे कामासाठी जावे. यश मिळताना नक्की दिसते. 18वा उपाय, लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार शुक्रवार वाचावे. सोबत विष्णूची उपासना देखील करावी, म्हणजेच रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम देखील वाचावे. 19वा उपाय, दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाणे नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. 20 लक्ष्मीला आवडते पदार्थ चढवावे, जसे की डाळिंब, पेढा, पेढे नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावेत. लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी. तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाल स्थिर राहणारी असते. कलयुग आहे, इथे साम दाम दंड भेद नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात, परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा. जिथे नीतीने पैसा कमावला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकाल टिकतेही. घरातील स्त्री वर्गाचे म्हणजेच आई, बहीण, पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. साहजिकच लक्ष्मी खुश होईल आणि स्थिरकाळ टिकून राहील. रामकृष्ण हरी.